रामकृष्ण हरी मित्रांनो, दळण द्यायला मागच्या बाजूला दुकान तिथं झालं, मी दळण ठेवायला आता दळण ठेवून येऊयात घरी. मित्रांनो इथं आलो पण चक्कीचं दुकान बंदच निघालं इथं येऊन. आता पटकन दळण देतो, तो दादा आला एक दळणवाला, त्याला दळण देतो. आज परत एकदा मम्मीने खिचडी बनवली आहे आणि या खिचडीमधल्या ज्या साखरेचे दही आहे ते साखरेमध्ये दही नाही, या दह्याची साखर आहे ती मी आत्ता जस्ट न काढलेली. एवढी मेहनत करतो ना मी सध्या, मी विचार नाही करणार. आता संध्याकाळी 5:30 वाजलेत. आता पटकन नाश्ता करतो, मग मला भेटतं गो 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 गो. मी त्र्यंबक, तुम्हाला माहिती होतं मी एक कॉन्टेंट क्रिएटर, एक योगा प्लेयर प्लस एक 11वी शिकणारा नादानचा बालक आहे मी. तर माझ्या घरातले मला आत्ता एवढा अत्याचार करतात ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे आजच हा सगळा माल आला, एवढं सगळं म्हणजे राशन सगळं आजच आलं आमचं. आम्ही एका दुकानात मागवतो तर राशन आजच आलं, आत्ताच आलं, दुपारी झालं दुपारी. म्हणजे मी गेम खेळायला बसलो ना, तिथून उठल्यानंतर हे राशन आलं. सगळं त्या काकाने राशनाने ठेवलं. आणि असं तर आमच्या घरात असं 2-3 दिवस असंच असतं नेहमी पडून. आता सध्या मी घरी आहे, एक मिनिट हां, तर आता मी घरी आहे. मग माझ्या घरात माझा चालला गैरफायदा. त्यांनी मला लावलं कामाला, हे सगळे साबणं, हे सगळं डिटर्जंट, एवढं सगळं ते काय डिटर्जंट नाही, हां इथं डिटर्जंट, शॅम्पू, हे डेटॉल, हे साबण बिबन, हे सगळं त्यांनी मला लावलं शिफ्ट करायला. तिथं बाथरूममध्ये थांबलं, मग दाखवतो कुठं शिफ्ट करायचं आहे. आम्ही बाकीचं राशन सगळं या डब्यांमध्ये बघा, या टाकीत, ह्या सगळ्या डब्यांमध्ये आम्ही सगळं राशन स्टोअर करतो. 1 मिनिट ते बंद करा. सध्या आपल्याला त्याच्यात भरायचं नाही, फक्त साबणाचं ठेवायचं, ते साफ करायचंय. पण बघा ना, तिथे एवढी जागा आहे तरी का, तुम्ही मला सांगायचं जागा तरी आहे का? नाही आहे ना. तरी पण ही लोक माझ्यावरती जबरदस्ती करतात. ही लोक म्हणजे कोण? तुम्ही. अजून कोण? या नादांच्या बालकाला शिकणाऱ्या शाळेतल्या तुम्ही. असं नादामध्ये मी भाकरी कापायला घेतले, मला ते लाटून करायचे होते. भाकरी कोण लाटतं? मी लाटते बाबा, लाटतात आणि चांगल्या येतात. मग सोडा मित्रांनो, या मॉडर्न आया आजकालच्या अशाच असतात. आमच्या काळात खऱ्या आया होत्या. मला तर ते कळलं ना, मला पट्ट्याने मारतील ते लोक. तर मला दाखवतो का आमच्या घरातलं पट्ट्यांचं कलेक्शन दाखवतो, पट्ट्यांचं कलेक्शन बाबा. तर बघा इथं जमा तुम्हाला पट्टे दाखवतो. हे 4 पट्टे एवढे, अजून 1-2 पट्टे गायब आहेत तरी ह्याच्यातले. एक तर बाप्पा आता घालून गेलेत आणि अजून 1-2 आहेत गायब आहेत पट्टे आमच्या घरातले. त्यांच्याच ठेवायचे. आमच्या घरातले पट्टे गायब आहेत. हे लोक मला या पट्ट्यांनी मारतात रोज. मला मी माझ्या अंगावरचे कधीतरी दाखवेन पट्ट्यांचे, तेव्हा तुम्हाला कळेल माझं दुःख काय आहे. आणि मित्रांनो, आजपासून मी माझी व्लॉगिंग अशीच करणार, जेणेकरून चांगली लाईट पडेल माझ्या शरीरावरती. कसं वाटतं मला पण नाही माहिती. टॉप अँगल. त्याला पटकन मी सगळं राशन भरतो आणि मग तुम्हाला खाली नाही घ्यायचा, आणि मग तुम्हाला भेटतो. माझं हेअर कलेक्शन दाखवतो. तर इथं आता माझ्याकडे माझे 2 केस आहेत बरोबर. तुम्ही एकदा ही केस बघा. हां हा केस थांबा इथं ठेवतो पॅन्टवरती. हा केस बघा, इथून स्टार्ट होतो, इथं संपतो. एवढा काळा आणि एवढा सफेद आहे.
देन जस्ट सी माझी केसांची डिफरंटिटी बघा. आता हा झाला ब्लॅक अँड व्हाईट झाला. आता हा एक माझा कुपोषित म्हणजे हा लई कुपोषित केस आहे माझा, एकदम पातळ आहे. तसं तर माझे बाकीचे केस जाड हट्टी खट्टी आहेत मस्त, पण हा केस एकदम पातळ आहे बघा, इथं लई पातळ आहे, लई कुपोषित. याला अन्न पोचलं नाही वाटतं नीट. हा पूर्ण पांढरा आहे, हा ब्लॅक अँड व्हाईट नाही. हा त्याच्या आधीच्या काळातला जेव्हा रंग नव्हता झाला ना आविष्कार तेव्हाचा आहे हा. आणि ते अजून एक आहे माझ्याकडे बघा, हा अजून एक. आता हा मुळापासून काळा आणि वरती पांढरा आहे. काय बोलाल मम्मी तुम्ही याच्यावर? कशावर? ब्लॅक अँड व्हाईट केसांवरती माझ्या केसांबद्दल काय बोलाल? काय बोलणार? खात नाही व्यवस्थित, काय नाही, स्वतःकडे लक्षात येत नाही, मग काय होणार? देखा मित्रांनो, अशी उत्तरं आम्हाला भेटतात जेव्हा आम्ही नीट खातो तरी पण. अरे मी विसरलो असं काय. तर मित्रांनो अशी केस मला उत्तरं भेटतात. आता मी जरा अभ्यास करतोय बघा, असा अभ्यास करतोय बघा मी असा. माझं पुस्तक आहे, वही आहे, ह्यातलं जे आम्हाला नोट केलेलं लिहून जेवढ्या पण सगळ्याला मी वाचून काढतो झोपायच्या आधी. तर वाचीन हे सगळ्या वाचीन आता, नाही मला वाटत सगळ्या वाचून होतील. जेवढ्या वाचून होतील तेवढ्या आत्ता वाचेन, बाकीचे सकाळी लवकर उठीन, 6 पावणे 6ला उठीन आणि तेव्हा वाचून होतील. मला वाटत होतं माझ्या कॅमेऱ्यावरचे हात काय आहे, त्याच्या मागचं एक कारण आहे. माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. बघा माझा सरप्राईज. भारी दिसतो नाही पण असं हँडसम. वेणी घालू का? ट्राय करता? काय नको. करा ना ट्राय बेनी घालायचं. बघा मित्रांनो माझी केस किती छोटे छोटे केस आहेत, माझे एवढी बारकी बारकी केस आहेत. आणि मम्मी बोलते मी वेणी घालू का? केस नाही रे, केस. केस बघितलं मित्रांनो मी कसा दिसतो, एकदम असा टॉपर एकदम.